परशुराम मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्याचे काम येत्या 2 दिवसात होणार पूर्ण। उपविभागीय अभियंत्याने पायऱ्यांच्या कामाची केली पाहणी। श्री क्षेत्र माहूरगडावरील श्री रेणुकामाता मंदिरात येत्या 22 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्र महोत्सवानिमित्त गडावर लाखो भाविक येणार असून दरवर्षी भाविकांना 225 पायऱ्यांवर तासनतास रांगेत दर्शनासाठी उभे राहून घामाघूम व्हावे लागत होते आणि त्याच पायऱ्यावरून खाली उतरावे लागत होते। त्यामुळे पायऱ्यांवर प्रचंड गर्दी होत होती। आता मात्र मंदिर प्रशासनाकडून श्री परशुराम मंदिराकडून भाविकांना गडावरून खाली उतरण्यासाठी पायऱ्या बनविण्यात आल्याने श्री परशुराम मंदिरावर सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेऊन निसर्गाचा आनंद घेत भाविकांचे दर्शन निर्विघ्न आणि सुलभरित्या पार पडणार असल्याने अंतिम टप्प्यात असलेल्या पायऱ्यांच्या कामाची उपविभागीय अभियंता DK भिसे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कंत्राटदारांना 2 दिवसात काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। श्री रेणुकादेवी विश्वस्त समितीकडून पायऱ्यांच्या कामासाठी 1 कोटीचा निधी खर्च करण्यात आला येत असून याद्वारे 135 मीटर लांब पायऱ्या बनविण्यात येत आहेत। उपविभागीय अभियंता DK भिसे हे या पायऱ्या जास्त उंच होऊ नये, जास्त उतारही राहू नये याची काळजी घेत प्रत्यक्ष उभे राहून बनवून घेत असल्याने या ठिकाणी नवरात्रोत्सवात येणारे भाविक या पायऱ्याद्वारे रस्त्यावर येताच भाविकांना ST बसमध्ये प्रवेश मिळणार असून आरामदायक प्रवास करून त्यांना पार्किंग किंवा बस स्थानकावर नेऊन सोडण्यात येणार असल्याने भाविकांना दरवर्षी होणारा गर्दीचा त्रास यावर्षी जाणवणार नसून भाविकांचे दर्शनही सुलभ रीतीने होऊन निसर्गाचा आनंद सहजरित्या उतरता येणार असल्याने शेकडो वर्षापासून भाविकांना होत असलेली सर्वात मोठी अडचण दूर झाल्याने भाविकांमधून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यासह मंदिर प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यतत्परतेप्रती अभिनंदन व्यक्त होत आहे। प्रतिनिधी अंबादास मुक्ते, माहूर। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।